मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात भव्य सामुदायिक आरोग्य शिबिर, 2295 नागरिकांना लाभ, शेकडो जणांना मोफत औषधे व चष्म्यांचे वाटप. ठाणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने रविवारी ठाण्यात भव्य मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. वीर सावरकर नगर येथील आर. जे. ठाकूर महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल 2295 नागरिकांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शेकडो लाभार्थ्यांना मोफत औषधे आणि चष्म्यांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सिनियर सिटीझन झोन उभारण्यात आल्याने त्यांना नोंदणी, तपासणी आणि विविध वैद्यकीय सेवांचा लाभ सुलभपणे घेता आला. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रवीदादा चव्हाण यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात अनेक युवक व नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली. आरोग्य शिबिरासोबतच या रक्तदान उपक्रमालाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शिबिराचा लाभ घेतलेल्या 67 वर्षीय नारायण सावंत यांनी सांगितले, येथील व्यवस्था आणि वैद्यकीय तपासण्या अत्यंत उत्कृष्ट होत्या. आवश्यक औषधेही कोणतेही शुल्क न आकारता मिळाली. अशा लोकहिताच्या उपक्रमासाठी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांचे मनःपूर्वक आभार. यावेळी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी समाधान व्यक्त करत सांगितले, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न होता. या शिबिराच्या माध्यमातून 2295 नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा, मोफत औषधे, चष्मे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देता आले, याचा विशेष आनंद आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही सातत्याने सुरू राहील.